नमस्कार. 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक मोठी बातमी आहे. शिक्षण मंडळाने 2026च्या परीक्षेबद्दल एक महत्त्वाचं परिपत्रक काढलंय. पण यात फक्त वेळापत्रक नाहीये, तर पट पडताळणी नावाची एक प्रक्रिया पण आहे. आता हे नेमकं काय आहे आणि याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मुद्दा असा आहे की शिक्षण विभागाने 11वीच्या परीक्षेच्या तारखा तर दिल्या आहेत, पण त्यात एक वेगळाच अँगल आहे. या परीक्षा फक्त मार्क मिळवण्यासाठी नाहीत, तर त्या एका मोठ्या प्रशासकीय कामाचा भाग आहेत. मग ही प्रक्रिया नक्की आहे तरी काय, आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर काय परिणाम होणार? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. चला सगळ्यात आधी ती माहिती पाहूया ज्याची सगळेच जण वाट पाहत आहेत: परीक्षेचं वेळापत्रक. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ह्या फक्त तारखा नाहीत. ह्या तारखांना एक विशेष महत्त्व का दिलं गेलंय हे आपल्याला पुढे लगेच कळेल. तर या आहेत त्या महत्त्वाच्या तारखा. 11 एप्रिल 2026ला मराठीचा पेपर आहे, 15 एप्रिलला भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स आणि 22 एप्रिलला इंग्रजीचा पेपर होईल. परिपत्रकात अगदी स्पष्टपणे सांगितलंय की कला आणि विज्ञान म्हणजे आर्ट्स आणि सायन्स या दोन्ही शाखांसाठी याच परीक्षा पटपटताळणीसाठी वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती खूपच गरजेची आहे. आपण तेव्हापासून पटपडताळणी हा शब्द ऐकतोय, पण याचा नेमका अर्थ काय होतो? ही फक्त एक परीक्षा आहे की याच्यामागे काहीतरी वेगळा उद्देश आहे? चला, ही संकल्पना नेमकी काय आहे ते बघूया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पटपडताळणी म्हणजे विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष हजेरी तपासणं. शिक्षण विभाग या प्रक्रियेतून हे बघतं की राज्यातल्या शाळांमध्ये जेवढे विद्यार्थी कागदावर दाखवले आहेत तेवढे खरंच शाळेत शिकतायत की नाही. ही एक राज्यभर चालणारी मोहीम आहे जी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. आणि हो, ही सगळी माहिती आम्ही कुठून सांगतोय असा प्रश्न पडला असेल तर हे आहे ते अधिकृत परिपत्रक. शिक्षण संचालनालयाने 31 मार्च 2026 रोजी हे जारी केलं आहे. त्यामुळे आपण ज्या तारखा आणि प्रक्रियेबद्दल बोलतोय ती 100% खरी आणि सरकारी माहिती आहे. अच्छा, मग ही पटपडताळणीची प्रक्रिया फक्त 11वीच्या विद्यार्थ्यांपुरतीच आहे का? तर नाही, याचा परिणाम इतर वर्गांवर सुद्धा होणार आहे. चला एक नजर टाकूया की इतर इयत्तांसाठी याचं नियोजन कसं असणार आहे. इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना यातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. याचं कारणही अगदी सोपं आहे. त्यांची बोर्डाची परीक्षाच एक प्रकारे त्यांची पडताळणी करते. पण इयत्ता 2री ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र 11वी सारखंच त्यांच्या वार्षिक परीक्षेच्या काही निवडक दिवशी ही पडताळणी केली जाणार आहे. बरं, आपल्याला आता वेळापत्रक कळालं, त्यामागचं कारणही कळालं, पण परीक्षेच्या दिवशी प्रत्यक्ष काय होणार आहे ही सगळी प्रक्रिया शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी नेमकी कशी असेल? चला आता या प्रक्रियेचे टप्पे समजून घेऊया. ही प्रक्रिया अगदी ठरलेली आहे. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे ठरलेल्या दिवशी विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजर राहणं. त्यानंतर शाळा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची माहिती सरकारी ऑनलाईन पोर्टलवर भरेल. या सगळ्या कामावर मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची नजर असेल. आणि समजा काही कारणास्तव एखादा विद्यार्थी गैरहजर राहिलाच तर काळजी करण्याचं कारण नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी 25 एप्रिलला वेगळ्या सूचना दिल्या जाणार आहेत. चला आता आपण या सगळ्या माहितीचं सार पाहूया. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत जे सगळ्यांनी लक्षात ठेवायलाच हवेत? तर मग 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात ठेवण्यासारखं काय आहे? पहिलं म्हणजे मराठी, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीच्या परीक्षेच्या या 3 तारखा. दुसरं, या दिवशी हजेरी लावणं फक्त परीक्षेसाठी नाही तर सरकारी पडताळणीसाठीही अत्यंत आवश्यक आहे. तिसरं, हे सगळं एका मोठ्या प्रशासकीय योजनेचा भाग आहे. आणि चौथं म्हणजे